महायुतीतील तिढा अखेर सुटलाय। महायुती सरकारचा 5 डिसेंबरला शपथविधी पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आझाद मैदानावर शपथविधी पार पडणार असून मुख्यमंत्र्यांसह काही मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे। महायुती सरकारचा शपथविधी कार्यक्रमाचा मसुदा तयार झालेला आहे। राज्यपाल 18 मंत्र्यांना शपथ देणार आहेत। दरम्यान मुख्यमंत्र्यांसह 2 उपमुख्यमंत्र्यांची ही शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्याच्या सत्तेत लाडक्या बहिणींना वाटा मिळणार का असा सवाल सुषमा अंधारेंनी विचारलाय। सीएम पदासाठी भाजपात एकही महिला नाही का असा टोला लगावत 5 डिसेंबरला शपथविधी तोवर राज्य कुणाच्या भरवशावर असा खोचक टोला अंधारेंनी महायुतीला लगावला। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी दरेगावात पोहोचले। एकनाथ शिंदेंचा 2 दिवसांसाठी दरेगावात मुक्काम असणार आहे, त्यामुळे महायुतीची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे। एकीकडे सत्ता स्थापनेचा तिढा असताना एकनाथ शिंदे दरेगावात गेल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। सत्ता स्थापनेबाबत बोलण्यात काहीही अर्थ नाही। जरीमरी मातेचं दर्शन घेऊन आम्ही कामाला लागलोय। मुख्यमंत्री दरेगावात गेले तर त्यांनी आता चंद्र दिसतोय का ते देखील पाहावं असं म्हणत आदित्य ठाकरेंनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खोचक टोला लगावला। काँग्रेसच्या पराभवावर खरगेंकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। लोकसभा विजयानंतर 3 महिन्यात काय बदल झाला असा सवाल विचारत एकमेकांविरोधातील वक्तव्यांमुळे पक्षाचं नुकसान झाल्याची प्रतिक्रिया खरगेंनी दिली आहे। राज्यात भरीव असं काम करायला हवं होतं, मात्र अपेक्षेप्रमाणे काम झालं नाही असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली। मी मुख्यमंत्री असताना काँग्रेसच्या 82 जागा निवडून आणलेल्या, मात्र आता पटोलेंनी याच जागा 16 वर आणून ठेवल्या। काँग्रेसला आत्मपरीक्षण करण्याची गरज असं म्हणत अशोक चव्हाणांनी खोचक टोला लगावला। काँग्रेसचे पराभूत उमेदवार बंटी शेळके यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर मोठा आरोप केलाय। नाना पटोले हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एजंट आहेत, म्हणून ते कधी आरएसएसच्या विरोधात बोलत नाही असं बंटी शेळके यांनी म्हटलंय। भाजपचे नेते श्रीकांत भारतीय यांनी पंढरपुरात जाऊन विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलंय। यावेळी ईव्हीएमवर शंका घेणं दुर्दैवी असल्याचं म्हणत जरांगेंचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्या जनतेला धडा शिकवला अशी टीका त्यांनी शरद पवारांवर केली। गृहमंत्रीपद मिळावं ही आमची इच्छा आहे असं विधान शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार भरत गोगावलेंनी केलंय। गृहमंत्रीपदावरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे का असा सवाल उपस्थित होतोय। निवडणुकीत आमचेच केंद्रीय मंत्री आमच्या सोबत नव्हते असं म्हणत संजय गायकवाड यांनी शिवसेनेचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांवर निशाणा साधलाय। विधानसभा निवडणुकीत गायकवाड यांचा 841 मतांनी निसटता विजय झालाय। दरम्यान बुलढाण्यात एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी मनातली खदखद बोलून दाखवली। एकनाथ शिंदेंची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर नेत्यांची रेलचेल पाहायला मिळाली। संजय राठोड, भरत गोगावले, प्रकाश सुर्वे, बच्चू कडू, दीपक केसरकर, नरेंद्र पवारांनी काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टीकरण दिलंय। भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही। वैयक्तिक कामांसाठी शिंदेंची भेट घेतल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये देण्याबद्दल प्रशासनानं काढलेला जीआर रद्द करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र भाजपने ट्विट करत दिली आहे। हा चुकीचा निर्णय प्रशासकीय पातळीवरील अधिकाऱ्यांनी परस्पर घेतला होता, मात्र भाजप नेत्यांच्या तीव्र विरोधानंतर हा निर्णय आता रद्द करण्यात आला असल्याचं भाजपने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। कर्जत जामखेडहून भाजपच्या राम शिंदे यांचा निसटता पराभव झालाय, त्यामुळे राम शिंदे यांनी फेर मतमोजणीची मागणी केली आहे। दरम्यान राम शिंदेंनी फेर मतमोजणीची मागणी करून एक प्रकारे नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांनाच आव्हान दिलंय असं म्हणत रोहित पवारांनी राम शिंदेंवर निशाणा साधलाय। निवडणुकीतील पराभवानंतर तिवसामध्ये यशोमती ठाकूरांचे बॅनर झळकलेत। बॅनरच्या माध्यमातून आभार मानत त्यांनी मतदारांना भावनिक साथ घातली आहे। सदैव जनतेच्या सेवेत तत्पर असल्याचं यशोमती ठाकूर यांनी बॅनरच्या माध्यमातून स्पष्ट केलंय। विधानसभा निवडणुकीत दिलीप वळसे पाटील विजयी व्हावेत यासाठी कार्यकर्त्यांनी पुण्याच्या आंबेगावातील जागृत देवस्थान थापलिंगाला नवस केला होता। दरम्यान कार्यकर्त्यांनी 11 किलोचा तळी भंडारा करत गुलालाची उधळण करत हा नवस फेडला।
विधान परिषदेच्या आमदार भावना गवळींना मंत्रिपद आणि वाशिमचं पालकमंत्रीपद देण्याची मागणी करण्यात आली आहे। वाशिमच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केली आहे। विक्रमगडचे नवनिर्वाचित आमदार हरिश्चंद्र भोयेंनी सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। विधानसभेत मिळालेल्या यशाबद्दल आणि फडणवीसांनी केलेल्या सहकार्याबद्दल भोये यांनी फडणवीसांचे आभार मानलेत। सोलापूरमध्ये मोहिते पाटलांच्या विरोधात राम सातपुतेंचा गट सक्रिय झालाय। येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सातपुतेंच्या नेतृत्वाखालीच लढणार असल्याची माहिती माळशिरसचे नगराध्यक्ष अप्पासाहेब देशमुखांनी दिली आहे। पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे कार्याध्यक्ष जगदीप कवाडेंना लघु आणि उद्योग महामंडळाच्या उपाध्यक्षपदाचा कार्यभार त्यांनी स्वीकारलाय। यावेळी मुंबईतील कार्यालयात पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पालघरच्या विक्रमगड मतदारसंघातील मवियाचे पराभूत उमेदवार सुनील भुसारा यांनी फेर मतमोजणीसाठी अर्ज केलाय। पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी आपला अर्ज सुपूर्द केलाय। बीडच्या गेवराईमध्ये शिंदेंच्या सीएम पदासाठी ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे। सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करा अशी मागणी बॅनरच्या माध्यमातून करण्यात आली आहे। महापरिनिर्वाण दिनानिमित्त 5 आणि 6 डिसेंबरला रात्रभर लोकल सेवा सुरू ठेवण्याची मागणी वर्षा गायकवाड यांनी केली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी मुंबईत दाखल होतात, त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांनी रेल्वे मंत्र्यांकडे ही मागणी केली आहे। एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची पुन्हा 2 दिवसांनंतर दिल्लीत बैठक होण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदेंनी दिलेला प्रस्ताव भाजपकडून मंजूर न झाल्यास पुन्हा दिल्लीत बैठक होणार असल्याची माहिती मिळते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांची नावे न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे। त्यानुसार अजित पवार, छगन भुजबळ, अदिती तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आणि संजय बनसोडेंची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता मंत्रिमंडळ स्थापनेच्या दृष्टीने हालचाली वाढू लागल्यात। आता मंत्रिमंडळातही लाडक्या बहिणींचा टक्का वाढण्याची शक्यता आहे। मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या महिलांची धडपड सुरू झाली आहे। एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी पालघरच्या एका तरुणानं 30 किलोमीटर पायी चालत डहाणूतील महालक्ष्मी मातेला साकडं घातलंय। महालक्ष्मी समोर आरती करत या तरुणानं प्रार्थना केली आहे। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर बेदवड विधानसभा मतदारसंघातील निकालावर आक्षेप घेत 16 मतदान केंद्रातील ईव्हीएमच्या पडताळणीची मागणी रोहिणी खडसेंनी केली आहे। या मागणीसाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केलाय। डोंबिवली विधानसभेतील उभाटाचे पराभूत उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केला। ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप करत या विरोधात मोहीम राबवणार असल्याचं म्हात्रे यांनी स्पष्ट केलंय। मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते राजपूरकर यांनी ईव्हीएम विरोधात आंदोलन केलंय। यावेळी भिंतीवर ईव्हीएम विरोधात मजकूर लिहून ईव्हीएमचा निषेध करण्यात आलाय। मुंबईत ईव्हीएमच्या समर्थनात आंदोलन करण्यात आलंय। या आंदोलनात सदाभाऊ खोतांसह गोपीचंद पडळकर सहभागी झालेत। मुंबईतील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आलंय। ईव्हीएमच्या मुद्द्यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे। ईव्हीएमवर आंदोलन करण्याचा अधिकार काँग्रेसने कधीच गमावला असून ईव्हीएमवर आंदोलन करायचं असेल तर काँग्रेस नेत्यांनी राजीनामा द्यावा असं मुनगंटीवार म्हणाले। निवडणूक आयोगाच्या कार्यात पारदर्शकता कुठेही दिसत नाही असा आरोप नाना पटोलेंनी केलाय। आमचा ईव्हीएमवर आक्षेप नसून आयोगाच्या कार्यप्रणालीवर आक्षेप आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय। ईव्हीएमवरून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा काँग्रेसचा हेतू असल्याचा आरोप भाजप नेते अशोक चव्हाण यांनी केलाय। काँग्रेसनं कोर्टाचा निर्णय मान्य करावा असंही ते म्हणाले। गोंदियातल्या सडक अर्जुनी तालुक्यात शिवशाही बसचा भीषण अपघात झालाय। खजरी गावाजवळ शिवशाही बस उलटली। या भीषण अपघातात आतापर्यंत 11 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर 30 ते 35 जण गंभीर जखमी झालेत। संबंधित जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। गोंदियात झालेला अपघात हा रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे झालाय। रस्त्यांची दुरुस्ती करणं ही सरकारची जबाबदारी असल्याचं म्हणत
बसची ही तांत्रिक तपासणी वेळच्या वेळी झाली पाहिजे असं वक्तव्य प्रशांत पडोळे यांनी केलंय। भांडूपमधील एका नामांकित इंग्रजी शाळेमधील 3 विद्यार्थिनींचा लिफ्टमधील कामगाराने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या घटनेनंतर मनसैनिक आक्रमक झाले असून त्यांनी शाळेत धरणे आंदोलन करत या घटनेचा निषेध केलाय। भाईंदरमध्ये रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभाराविरोधात प्रवासी आक्रमक झालेत। कोणतीही पूर्वकल्पना न देता भाईंदरवरून सुटणारी सकाळी 8:24 जनरल लोकल रद्द करून एसी लोकल सुरू करण्यात आली, त्यामुळे सामान्य प्रवासी आक्रमक झाले। उत्तर प्रदेशमधील संभलमध्ये झालेल्या गोळीबारात 5 युवकांचा मृत्यू झालाय। या घटनेच्या निषेधार्थ नांदेडमध्ये एमआयएमच्या वतीने निदर्शनं करण्यात आली। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनं करण्यात आली आहेत। नाशिकमध्ये कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन सेंटरमध्ये दीक्षांत समारंभ पार पडला। यावेळी हवाई दलाच्या चित्तथरारक कसरतींना उपस्थितीचं लक्ष त्यांनी वेधून घेतलंय। चंद्रपूरच्या चिमूर येथील क्रांती पुलाच्या बाजूला असलेला जुना पूल तोडण्यात आलाय। या ठिकाणी नवीन पुलाची निर्मिती करण्यात आली आहे, मात्र या पुलाला आधार देणारी क्रांती पुलाची भिंत तोडली जाते। याला स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध केलाय। धुळे जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे 2 महिन्यांचं वेतन रखडलंय, त्यामुळे शिक्षक आक्रमक झालेत। दरम्यान वेतन नियमित द्यावं, रखडलेल्या वेतनाचे त्वरित वितरण व्हावं या मागणीची शिक्षाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय। माढा आणि जेऊर येथे हुतात्मा आणि उद्यान एक्सप्रेसला थांबा देण्याची मागणी प्रवासी संघटनेनं केली आहे। रेल्वे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांनी या संदर्भात निवेदन दिलंय। कापसाला सध्या प्रति क्विंटल 7 ते 7.5 हजार इतका भाव मिळतोय, मात्र हा भाव परवडत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्रीला न काढता साठवून ठेवलाय। त्यामुळे जळगाव, धुळे आणि नंदुरबार येथील जिनिंग उद्योग ठप्प झालाय। जळगावच्या तरसोद ते परोळा दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी पाहणी केली आहे। दरम्यान महामार्गाच्या कामाला गती देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। हंगामापूर्वीच देवगडचा हापूस आंबा सांगलीच्या बाजारपेठेत दाखल झालाय। दरम्यान कुणकेश्वरच्या शेतकऱ्यांचा हापूस आंब्याला प्रति डझन 2,500 रुपये इतका दर मिळालाय। पालघरच्या डहाणू तालुक्यातील सारणी, निकावली, अंबवली, उर्से या गावात तब्बल 24 वर्षांनंतर पुन्हा बस सेवा सुरू करण्यात आली आहे। दरम्यान बस सेवा सुरू केल्याबाबत स्थानिक नागरिकांनी परिवहन महामंडळाचे आभार मानले। चिपळूणमध्ये माकडांनी हैदोस घातलाय। परिसरातील घरांच्या छतावरील पत्र्यावर माकडांनी उड्या मारल्याचं घराचं नुकसान झालंय। दरम्यान नगरपालिकेनं माकडांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। दारासमोर कचरा टाकण्यावरून झालेल्या वादाच्या रागातून एका इसमाने समोरील घरातील 9 महिन्याच्या बाळावर कुऱ्हाडीनं वार केले। बेलापूरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून जखमी बाळावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत। किराणा दुकानदाराच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत 5 लाखाच्या खंडणीची मागणी करणाऱ्या नागपूरच्या पाचपावली पोलिसांनी ताब्यात घेतलंय। नागपूरच्या इतवारी परिसरात ही घटना घडली। ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सोन्याचे दागिने चोरून पोबारा करणाऱ्या चोरट्यांचा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत। या चोरट्यांकडून पोलिसांनी 50,18,000चा मुद्देमाल हस्तगत केलाय।